हॅलो स्टुडंट्स. सो निघतोच आता पेपर झाला गोवा बोर्ड मॅथ्स. ओके, सो लेवल 1 तो आयज आमी सॉल्व करूया. ओके, सो सेक्शन ए पासून हांव स्टार्ट करता. सेक्शन एन पयली जे नंबर आहा ते सगळे MCQs आसा, रायट. सो दिस इज लेवल 1 पेपर. ओके, सो जे कोण आतां 10th वयतली तेंच्या खातीर मे बी हे हेल्पफूल आसतली सॉल्युशन्स. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन हांव घेता MCQ. ओके, द HCF and LCM of two numbers is 3 and 216. सो HCF दिला two numbers is 3 and LCM is given 216 respectively. Now if one of the numbers is 36 then the other number is. आता एक नंबर तेंच्यांनी 36 म्हणून दिला. सो वन ऑफ द नंबर्स इज 36 आणि दुसरा नंबर आमकां फायंड आउट करूंक जाय. सो आमकां एक फॉर्मुला खबर आहा, तो म्हणजे सपोज ए आनी बी दोन नंबर आहा जाल्यार प्रॉडक्ट ऑफ दीस टू नंबर्स इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ देर HCF एंड LCM, रायट. सो सेम आमी हांगासर यूज करूं शकता. सो वन ऑफ द नंबर्स इज गिवन 36 and another is B. HCF is 3 and this is 216. So B will be what? 3 into 216 upon 36. Okay, so this will be 6 ones are 80. So your answer, the other number is 80. Okay, सो हे MCQ आसा. सो तुमकां स्पीड वाडोवंक जाय हितून. ओके, सो डायरेक्टली तुमी हांगा विथआउट पुटींग द फॉर्मुला तुमी डायरेक्टली बरोवंक शकता बिकॉज हांगासर स्टेप्सांक मार्क्स ना, रायट. सो फॉर्मुला खबर आहा जाल्यार डायरेक्ट नंबर घालपाचे आनी आन्सर काडपाचे. ओके, क्वेश्चन 2 रीड करता क्वेश्चन. द सम ऑफ द झिरोज ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल. सो क्वाड्रेटिक पॉलिनोमियल दिला 2x² मायनस 8x मायनस 6. ओके, आनी सम काडपाक लायला. आतां हितून आमकां खबर आहा जेन्ना क्वाड्रेटिक पॉलिनोमियल ह्या फॉर्मान दिता, ओके, तेन्ना सम ऑफ द झिरोज इज रिटन एज मायनस b अपॉन a आनी प्रॉडक्ट ऑफ द झिरोज इज रिटन एज c अपॉन a. सो आमकां ABC पयली आयडेंटिफाय करूंक जाय. सो A हो जातलो, B आमचो जातलो -8 आनी C जातलो -6, रायट. सो योर सम इज मायनस ऑफ -8 अपॉन A आसा 2. सो मायनस मायनस हो जालो प्लस, प्लस 4 इज द आन्सर. ओके, थर्ड क्वेश्चन. द झिरोज ऑफ द क्वाड्रेटिक पॉलिनोमियल. सो आतां तुमकां झिरोज काडूंक जाय. क्वाड्रेटिक पॉलिनोमियल दिला 3x² मायनस 15. सो झिरोज काडटा तेन्ना यू हॅव टू पुट दीस इक्वल टू 0. ओके, यू कॅन टेक कॉमन 3 कॉमन घेतल्यार कितें उरतलें x² आनी 3 5 जा 15, रायट. सो हो 3 हांगा हितून तो झिरोज जातलो. सो तुमच्या कडेन उरता x² मायनस 5 इक्वल टू 0. Okay, so x² is equal to 5. Okay, so your x value is root of 5 which is plus or minus. Okay, so plus or minus root 5 हे तुमचे झिरोज जातले ह्या क्वेश्चनाचे. ओके, और जर तुमकां दुसऱ्या तरेन सॉल्व करपाक जाय जाल्यार दिस यू कॅन रायट इट एज x² मायनस 5 आसा पळय तो आमी बरोवंक शकता a² मायनस b². आतां हो कोणाचो स्क्वेअर? हो रूट 5चो स्क्वेअर. सो यू कॅन रायट x² मायनस रूट 5 द होल स्क्वेअर. ओके,
सो a minus b, a plus b तो जातलो x minus root 5 and x plus root 5 equal to 0. जेन्ना तुम्ही हे दोन्ही equated to 0, you will get x equal to root 5 and x equal to minus root 5. Same meta answer. Next question is a question 4. So if a pair of linear equations in two unknowns is consistent, आता हांगासर दिला की it is consistent, the pair of linear equations are consistent, then the lines representing the systems will be parallel, always coincident, always intersecting, intersecting or coincident. आता आमकां इतले खबर आसा की कन्सिस्टंट म्हणजे कितें. कन्सिस्टंट म्हणजे सॉल्युशन्स एक्झिस्ट, रायट. इनकन्सिस्टंट म्हणजे सॉल्युशन्स आमकां मेळना. आता कन्सिस्टंट सॉल्युशन एक्झिस्ट आनी सॉल्युशन्स आमकां कितून कितून मेळटा. एक तर तुमच्यो लायन्स इंटरसेक्टींग आसूंक जाय, कारण हांगासर युनिक सॉल्युशन जाता. ना जाल्यार कोइन्सिडंट आसूंक जाय, दॅट इज हांगासर तुमकां मॅनी इन्फिनिटली मॅनी सॉल्युशन्स मेळटा. जेन्ना लायन्स पॅरलल जातात तेन्ना ह्यो लायन्स मीट जायना आनी तुमकां सॉल्युशन मेळचें ना, रायट. सो दीस बिकम्स युअर इनकन्सिस्टंट सेट. ओके, so consistent implies either the system is intersecting or coincident. Okay, so answer is intersecting or coincident. Fifth question poya. The sum of the ages of two brothers 10 years back was x plus y minus 10. Now therefore the sum of their present ages. आता तेणी कितें सांगला की दोन भावांचे 10 years बॅक एज असली इतली. ओके, सम ऑफ देर एजीस वॉज दिस वे. ओके, जर आमी हें सपोज करता की हांव घेता एका भावाची एज घेता हांव पी प्रेजेंट एज. ओके, दुसऱ्या भावाची हांव प्रेजेंट एज घेता क्यू. Okay, so these are the present ages. Okay, आता 10 years back ह्यो एजीस कश्यो जातल्यो. p minus 10 आणि q minus 10, right? This is 10 years back. So आता if I take the sum of these two ages, हेंचे जर हांवें सम घेतलें जाल्यार कितें येतलें. p प्लस क्यू मायनस 20 येतलो, रायट. सो हे जातलें 10 years बॅकचे. सो हेका आनी जे तुमी तेंच्यांनी दिला एक्स प्लस वाय मायनस 10 तेका हांव कंपेर करता. कंपेर करप म्हणजे हांव इक्वेट करता, कित्याक ते तितली दिल्या, रायट. ओके, सो आतां म्हाका प्रेजेंट एजीस जाय, p प्लस क्यू जाय. सो हांगा कितें जातलें. p प्लस क्यू इक्वल टू एक्स प्लस वाय मायनस 10 आनी हो 20 आतां हांव त्या सायडीन व्हरतलें, म्हणजे हो जातलो प्लस 20, रायट. सो आमकां प्रेजेंट एजीस कितें मेळटलें. एक्स प्लस वाय प्लस 10. ओके, सो दीस इज द present age, that is addition of the present ages of these two brothers. It is x plus y plus 10. This is the answer. Okay, let's solve the next question. The 13th term of the arithmetic progression. आता इतून तेंच्यांनी arithmetic progression हे दिला sequence. ओके, आणि 13th term काडपाक लायला. सो तुमकां A13 काडपाक जाय. ओके, सिंपल आसा. सो A आमकां खबर आहा -104. D आसतलो A2 minus A1. ओके, सो प्लस, so this will be 13. Okay, yeah. So now D mirror, A mirror, now you have to put it in the AN formula.
So A13 is A plus n minus 1 into D, right? A दिला -104 plus n minus 1 म्हणजे 13 minus 1 into D. So this will be -104 plus 12 into 13. So 12 into 13 is 156. So -104, I'll write it here, plus 156. So the answer is 52, right? Plus 52. So plus 52 is the answer. This is the 13th term. Okay. Next question is, in triangle ABC, M and N are points on the sides AB and AC respectively, such that MN is parallel to BC. If AM is 6 cm, MB is 8 cm and AN is 9 cm, then AC is equal to H2 दिला त्यांच्यानी, म्हणजे त्याचा रेशो दिला H2:1 दिला, राईट? सो पहिली हे ड्रॉ करा. ओके. सो ट्रायंगल ABC सा आणि M आणि N पॅरलल असा बेसिक. ओके. AM तेने दिला 6 cm, MB दिला 8 cm, AN दिला 9, and you have to find this ratio काढपाक लायला. ओके. सो हांगासर तुम्ही यूज करू शकता AC is equal to ratio H2:1. ओके. सो हांगा एक तर तुमका ही साइड जाय. ओके. हांगा MN is parallel to BC, so you can use BPT. So using BPT you will get AM upon MB is ratio AN equal to NC, right? So AM is 6, MB is 8, this is 9, and this is NC. So your NC value is 9.6. So this is 3 2s are 3 3s are. So NC is your 12. So ही आमका मेळ्ळी इतली. ओके. आता तुमका ती कोरोलरी यूज करूंक जाय जी ह्या BPT थिअरमाच्या मागीर येता. दॅट इज यू हॅव टू टेक दिस AM and AB बिगर साइड घेवंक जाय. सो AM upon AB is equal to AN upon AC. ओके. सो AM असा आमची 6, AB असा 6 plus 8 14, देन AN असा 9 आणि AC असा 9 plus 12 21. ओके. सो AC, राइट? सो हेजो रेशो काडीत जाल्यार तुमकां कितें मेळटलें? 3:7, right? So AC (1) येवंक जाय न्हू? AC we got 21, yeah, right. AC 21. Yeah, 21 is the answer. What we were finding? 21 only. Yeah. 8th question. The value of cosec square 27 degree minus tan square 63 degree is equal to. आता हेजो व्हॅल्यू काढूंक लायला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की हांगासर जर व्हॅल्यू काढूंक लायला जाल्यार हे 27
आता हे एका पैतुगुनीत तुमकां कळोंक जाय कित्याक हे वॅल्यूज ट्रिग्नोमेट्रीक वॅल्यूज हेंचे आसाना 27, 63 हेंचे दिल्लेले ना, आसता बट दिल्लेले ना. सो हांगा आमकां हेंकां कॉम्प्लिमेंटरी एंगल्स यूज करचे पडटले. सो कॉसेक स्क्वेअर 27 डिग्री कॉसेक आमी चेंज करूं शकता सेकान, रायट. सो हांव हो चेंज करता. सेक स्क्वेअर 90 मायनस 27 डिग्री, ओके, using complementary angles. So हो sec square 90 minus 27 तुमकां 63 मेळटलो. ओके, आता हे कट जायना, रायट. सो आता एप्लिकेशन ऑफ आयडेंटिटीज करपाचे, दॅट इज सेक स्क्वेअर तूं कन्वर्ट करूं शकता टेन स्क्वेअरान युजींग द आयडेंटिटी. आयडेंटिटी कितें आहा? 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सो सेक स्क्वेअर थिटाच्या जाग्यार 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा यूज करपाचो. पयलें. सो ह्या क्वेश्चनान तेंच्यांनी दोन टॉपिक्स सब टॉपिक्स जे ट्रिग्नोमेट्रीचे आहा ते यूज केल्या. फर्स्ट म्हटल्यार कॉम्प्लिमेंटरी एंगल्स आनी दुसरे आहा ते आयडेंटिटी. ओके, सो सेक स्क्वेअराच्या जाग्यार हांव बरोवंक शकता 1 प्लस टेन स्क्वेअर 63 डिग्री मायनस टेन स्क्वेअर 63 डिग्री. सो हो आता कट जातलो आनी आन्सर येतले 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आसा कॉस एक्स प्लस 30 डिग्री इज इक्वल टू हाफ. देन एक्स इज इक्वल टू एक्साचो वॅल्यू विचारला. आता हो क्वेश्चन खूपच इजी आसा. दॅट इज जर तुमकां ट्रिग्नोमेट्रीक वॅल्यूज पार्ट आसा जाल्यार तुमी हे इजिली बरोवंक शकता. आता कॉस ऑफ वीच एंगल इज हाफ? कॉस ऑफ 60 डिग्री, रायट, हाफ आसता. सो आतां हांगासर एक्स जर आमी 30 घातलो जाल्यार हो 60 जातलो. ओके, सो योर एक्स आन्सर इज एक्स इज इक्वल टू 30. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आसा इफ कॉसेक 3a, I'll write, is sec a plus 30 where 3a is an acute angle, then the value of cos 2a. So cos 2a विचारला. ओके, सो तुमकां हांगासर a फायंड आउट करचो पडटलो पयलीं. आतां हो 3a तेंच्यांनी एक्यूट दिला. एक्यूट एंगल म्हणजे खंयचे? जे लेस दॅन 90 आसता, मोर दॅन 0 आसता, रायट. सो हांगासर आमी कॉम्प्लिमेंटरी यूज करूं शकता. सो कॉसेकाच्या जाग्यार हांव बरोवंक शकता सेक 90 मायनस 3a, रायट. डिग्री भायर येतली. ओके, सो आतां कंपेर करीत जाल्यार तुमकां कितें मेळटलें? 90 मायनस 3a इक्वल टू a प्लस 30. ओके, सो हांव हो 3a त्या सायडीन व्हरता, 30 हांगा हाडटा. सो 90 मायनस 30 is equal to a plus 3a. a plus 3a is 4a. This is 60. So a is equal to 60 upon 4. So this is 15, right? So a चा value आसा 15 आणि आमकां कॅल्क्युलेट करपाक लायला cos 2a. So cos of 2 into 15 which is 30. So cos 30 is root 3 by 2, right? This is the answer. Okay, next question. Point P is 15 centimeter away from the center of the circle of radius 5 centimeter. सो असल्या टायपच्या प्रॉब्लेमांनी पयलीं तुमकां ड्रॉ करून पळोवंक जाय. ओके, सो हांगासर दिला की एक सर्कल आसा विच इज ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर आनी एक पॉयंट P आसा विच इज एट अ डिस्टन्स ऑफ 15 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर.
सो हो P आनी हो रेडियस आसा आमचो 5 सेंटीमीटर. ओके, सो हे जर जॉयन करीत जाल्यार हांगा हो आमकां टेंजंट मेळटा. सो हांगासर जेन्ना ही टेंजंट जॉयन जाता तेन्ना हांगा सदांच एंगल 90 डिग्री आसता, याद दवरा. ओके, so if I take this point as O and this is as A, you have to find the length of the tangent segment drawn to from point P. So आमकां AP चे डिस्टन्स काडूंक जाय. सो यूजिंग पायथागोरस हांगा डायरेक्टली पायथागोरस लावपाचो. सो योर हायपोटेनस इज दिस OP. सो OP स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस AP स्क्वेअर. ओके, OP स्क्वेअर 15 स्क्वेअर डायरेक्ट बरया 225. OA आसा 5 स्क्वेअर आनी हो आसा AP स्क्वेअर. ओके, सो 225 minus 25 जातलो 200. So this will be AP will be equal to root of 200. So we can write this as 2 into 100. So 100 root जातलो 10 root 2 centimeter. Okay, so this is the length of the tangent.